काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर. नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. VCN न्यूज प्रस्तुत संवाद भविष्यावर ह्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. प्रेक्षको, दर दिवसाप्रमाणे आज सुद्धा आपण 12ही राशींचा आढावा घेणार आहोत. तसेच तुमचे काही मेल्स आम्हाला आलेले आहेत, तुमचे व्हॉट्सअप सुद्धा आम्हाला आलेले आहेत. त्या शंकांचं निरसन आपण सरांकडनं करून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्यासोबत तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष दैवज्ञ श्री कुशल लोटे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं सुद्धा संवाद भविष्यावर या कार्यक्रमात. धन्यवाद. कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे आपण सगळ्यात पहिले आपण 12ही राशींचा आढावा घेऊयात. बिलकुल बिलकुल. सगळ्यात पहिली राशी येते आहे मेष राशी. मेष राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या पेशातील लोकांसाठी आज तुमच्या मनासारखं काही बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत. व्यापारी वर्गांसाठी सुद्धा आजचा दिवस हा थोडासा फायद्याचा निघणार आहे. आज तुम्हाला व्यापारामध्ये अनेक प्रकारचे फायदे दिसून येतील. त्याच्यामध्ये तुमच्या लक्ष्मी प्राप्ती सुद्धा मिळणार आहे आणि व्यापारामध्ये बढोतरी सुद्धा मिळणार आहे. अनेक नवीन लोक तुमच्या व्यापाराच्या दृष्टीने भेटतील आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा नक्कीच होईल. आज मात्र थोडंसं तुम्हाला खर्चाचा पण एक मुद्दा ठेवावा लागणार आहे. आज तुमचा खर्च पण बऱ्याच प्रमाणात वाढणार आहे. संपूर्ण दिवस मेष राशीवाल्यांचा हा असा असणार आहे. व्यापारी वर्ग असतील, नोकरदार वर्ग असतील, त्यांच्याकडे आज चांगला दिवस आहे. पण हे सगळं करत असताना आज खर्चावर मात्र बंधन ठेवणं त्यांनी गरजेचं आहे. काय आहे मेष राशीवाल्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण सरांकडनं जाणून घेऊया. आज मेष राशीचा शुभांक राहणार आहे 4 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे नारंगी. त्यानंतरची पुढची रास आपली वृषभ रास. वृषभ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत. आज कौटुंबिक जीवनामध्ये वृषभ राशीच्या लोकांना अतिशय आनंद मिळणार आहे. काही विरोधक तुमचे आज कौतुक सुद्धा करू शकतील. म्हणजे आजचा दिवस हा विरोधकांचा नसून तुमचा स्वतःचा दिवस निघणार आहे. आणि मोहाला बळी न पडता स्वतः प्रॅक्टिकली विचार करून प्रत्येक कामामध्ये आपण स्वतःची ताकद किती लागते किंवा आपण किती काम करू शकतो याच्याकडे नक्कीच लक्ष देणं आज आवश्यक राहणार आहे. कारण बरेच लोक तुम्हाला मोठेपणा देऊन स्वतःचे कार्य पूर्ण करण्याचाही प्रयत्न करणार नक्कीच आहे. संपूर्णतः वृषभ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस हा असा असणार आहे. काय आहे वृषभ राशीवाल्यांसाठीचा त्यांचा आजचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आजचा वृषभ राशीचा शुभांक आहे 8 आणि त्यांच्यासाठी आजचा शुभरंग राहणार आहे गुलाबी. यानंतरची आपली पुढची रास येते मिथुन रास. मिथुन राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. आज मिथुन राशीचा थोडासा दिवस हा त्यांना नैराश्यपूर्ण दिवस जाणार आहे. आज तुमच्या कौटुंबिक जीवनामध्येही थोडंसं अडचणींना तुम्हाला समोर जावं लागणार आहे. तुमच्या सोबतचे जे काही तुमचे सहकारी आहे त्यांच्यासोबत आज तुमचं मतभेद होण्याचे सुद्धा योग निर्माण झालेले आहेत. सोबतच आज विद्यार्थी मित्रांमध्ये सुद्धा आज थोडं टेन्शनचं वातावरण निर्माण नक्कीच झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा विचार करूनच आज पुढचे पाऊल उचलणं केव्हाही फायद्याचं जाणार. तर संपूर्णतः मिथुन राशीवाल्यांचा आजचा दिवस हा नैराश्यपूर्ण आणि चिंताग्रस्त जरी असलं तरी त्यांनी आज कुठलीही पाऊल उचलताना ही विचारपूर्वक उचललेच बरे राहणार आहे. काय आहे मिथुन राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आजचा मिथुन राशीचा शुभ रंग राहणार आहे लाल आणि त्यांच्यासाठी आजचा शुभ अंक राहणार आहे 3. सर, आपण खास लोक आग्रहासह आपण या कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. बिलकुल. त्याला एक उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला लोकांकडून मिळतोय. शंकांचं निराकरण करण्यासाठी अनेक लोकांचे मेल्स आणि व्हॉट्सअप आपल्याला येतात. आपण त्यांचं निरासन करणारच आहोत. पण ज्योतिष शास्त्रामध्ये हस्तरेषा जी असते, बरोबर, याला कितपत महत्व असतं सर? मुळात ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे शास्त्र वापरले जातात. ज्योतिषशास्त्र म्हणजे हे नुसतं कुंडलीच्या स्वरूपात नाही मांडलं जात. याच्यात सामुद्रिक शास्त्र पण म्हटलं जातं, याच्यामध्ये हस्तरेषा शास्त्र पण असते प्रकारचे. त्याच्यामध्ये अंकशास्त्र सुद्धा वापरतात. जसं आपण शुभ जे राशी किंवा शुभ रंग किंवा शुभ अंक जे सांगतो ते अंकशास्त्रानुसार सांगितलं जातात जनरली. आणि हस्तरेषा शास्त्र सुद्धा हे खूप मोठं शास्त्र आहे. मात्र त्याचा अभ्यास सगळ्यांना असतोच असं नाही आहे. हस्तरेषा शास्त्राचा अभ्यास करताना खूप काही अडचणींना त्यांना समोर जावं लागतं. आणि बरेच लोकांचा सगळ्यात मोठा एकच प्रश्न असतो, ज्यांना हात नाही त्यांना भविष्य नाही का. हा पण एक खूप मोठा प्रश्न असतो.
पण ज्यांना हात नाही त्यांना भविष्य नाही असा विषय नसतो. भविष्य आणि म्हणजेच ज्योतिषशास्त्र हे फक्त तुमच्यासाठी मार्गदर्शन असते. त्याच्यामुळे काही लोकांचे समजा कुंडल्या नसतील तर त्या हस्तरेषेमार्फत सुद्धा आपले स्वतःचे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर तुम्हाला निवारण भेटू शकतं. मात्र हस्तरेषेचा खरोखर अभ्यास आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला पाहणं अति आवश्यक असतं. नाही कोणी पण हात उचलतो आणि दाखवतो एखाद्या व्यक्तीला आणि तो आपल्या स्वतःच्या मनानुसार काही पण सांगणं आणि त्या शास्त्राला बदनाम करणं हे आजकाल बऱ्याच ठिकाणी चाललं आहे. त्याच्यामुळे हस्तरेषा शास्त्र सुद्धा एक शास्त्र जरी मान्य असलं तरी पण त्याचा अभ्यास प्रत्येक व्यक्तीला राहीलच असं कंपल्सरी नाहीये आणि त्याला शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे बऱ्याच प्रमाणावर, पण त्याचा अभ्यास मात्र परिपूर्ण पाहिजे असते. त्यानंतरची आपली पुढची रस त्या कर्क राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत. कर्क राशीच्या व्यापारी वर्गासाठी लोकांसाठी आजचा दिवस हा तुमच्या नवीन योजनांना फायद्याचा जाणार आहे आणि लक्ष्मी प्राप्तीचा आजचा तुमचा दिवस जरी चालत असेल तरी पण आज तुम्हाला खर्चही तेवढाच प्रमाणात राहणार आहे. म्हणजे आवक जेवढी राहील त्याच प्रमाणात तुमचा आजचा खर्च पण जाणार आहे. मात्र त्याचा भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला फायदा नक्कीच मिळणार आहे. कर्क राशीचे लोक स्वतःच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा अतिशय आनंद व्यतीत करणार आहे. आज संपूर्ण दिवस कर्क राशीवाल्यांचा हा आनंददायी दिवस असणार आहे. विशेष करून आज व्यापारी वर्गातील लोकांसाठी आज पैसा येत जरी असला तरी खर्चाचं प्रमाण हे वाढत राहणार आहे. त्यामुळे त्याच्यावर लक्ष देण्याची विशेष गरज आहे. काय राहणार आहे कर्क राशीवाल्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. कर्क राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 6 आणि त्यांच्यासाठी आजचा शुभरंग राहणार आहे जांभळा. कर्क राशीचा आढावा घेतल्यानंतर आपण जातोय सिंह राशीवाल्यांकडे. सिंह राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. सिंह राशीच्या लोकांना तुमच्या मित्रमंडळींमध्ये तुमच्या नावाचं तुमच्या शब्दांचं उंची आणि महत्त्व खूप जास्त राहणार आहे. मात्र त्याचा गैरफायदा उचलणं तुमच्यासाठी हे भविष्याच्या दृष्टीने नुकसानदायक राहणार आहे. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व तयार ठेवताना किंवा तयार करताना लोकांच्या मनाचा लोकांचा सुद्धा विचार करणं केव्हाही फायद्याचं राहणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये आज तुम्हाला अतिशय आनंदाचा दिवस जाणार आहे नक्कीच, मात्र खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवणं तेवढंच गरजेचं राहणार आहे. तर पुढे दिवस आज आपलं अस्तित्व ओळखण्याची आज विशेष गरज आहे सिंह राशीवाल्यांना आणि पारिवारिक जीवनात त्यांना आनंद सुखसोयी मिळणार आहेत. पण खर्चांवर अंकुश ठेवणं हे पण आज गरजेचं आहे. काय राहणार आहे सिंह राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. सिंह राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 1 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे हिरवा. चिरास आपली आहे कन्या राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. कन्या राशीतील ज्येष्ठ मंडळींनी आज त्यांना थोडंसं स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं अतिशय फायद्याचं जाणवणार आहे. कारण बरेच वेळा तुम्ही स्वतःच्या कामामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करता आणि त्याचा परिणाम तुम्हाला खूप जास्त भोगावा लागत असतो. विशेषतः आजच्या ज्येष्ठ वर्गांसाठी तरी सुद्धा आज कमीत कमी त्यांनी स्वतःची तब्येत सांभाळणं आवश्यक आहे. सोबतच व्यापारी वर्गातील लोकांनी आज तुमच्या कार्यामध्ये थोडासा त्रास जाणार आहे. तुम्ही काही नवीन योजना आखत असाल तर आजचा दिवस टाळून पुढे भविष्याच्या दृष्टीने तुम्ही योजना आखू शकता, मात्र आजचा दिवस तुम्हाला टाळावा लागेल. संपूर्ण दिवस व्यापारी वर्गासाठी हा असं असणार आहे. कुठले जर आज महत्त्वाचे निर्णय जर तुम्ही घेत असाल तर ते आज टाळलेले बरे. आणि विशेष करून कन्या राशीवाल्यांचे घरातील ज्येष्ठ मंडळी असतील स्वतः ते मंडळी असतील त्यांनी आज तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. काय आहे कन्या राशीवाल्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. कन्या राशीचा आजचा शुभांक आहे 8 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे केशरी. तर प्रेक्षको उर्वरित राशींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि आपल्याला बरेच मेल्स आलेले आहेत, व्हॉट्सअप सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आपल्याला द्यायची आहेत. पण तत्पूर्वी इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा संवाद भविष्यावर. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय.
आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे संवाद भविष्यावर या कार्यक्रमामध्ये. याच्यानंतरची आपली पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. तूळ राशीतील लोकांसाठी समजा तुमच्या आज काही न्यायालयीन कार्य राहिले असतील तर त्याला आज प्रगती मिळण्याचा योग आहे. तुम्हाला काही सल्ला देणारे सुद्धा लोक मिळणार आहे आज नक्कीच. मात्र कोणता सल्ला आपल्यासाठी फायद्याचा राहील, कोणता आपल्यासाठी नुकसानदायक राहील याचं जाणीव आपल्याला करून घेणं अति आवश्यक राहणार आहे. तूळ राशीचे लोक हे तसेही पण बुद्धिजीवी असतात आणि अतिशय प्रत्येक कामामध्ये त्यांना समानता हे गोष्ट नक्कीच आवडते. मात्र बरेच वेळा सांसारिक नियमानुसार आपण काही गोष्टी चुकतो सुद्धा. आपले नियम, आपल्या गोष्टी हे पाळताना थोडंसं लोकांचे भावना आपण लक्षात घेणं केव्हाही फायद्याचं राहत असतं. त्याच्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी आज प्रत्येकाचा विचार करून आणि सोबतच आपल्या स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःचा अस्तित्वाचा विचार करूनच पुढचे कार्य केलेले केव्हाही फायद्याचे जातील. तर संपूर्ण दिवस हा तूळ राशीवाल्यांचा हा असा असणार आहे. काय आहे तूळ राशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. तूळ राशीचा आजचा शुभांक आहे 7 आणि त्यांचा शुभरंग राहणार आहे मरून. सर आपल्याला उर्वरित राशींकडे आपल्याला वळायचं आहे, पण इथे कुंजल मिश्रा परतवाड्यावरून त्यांनी आपल्याला एक मेल केलेला आहे. त्यांनी मुलाची आणि मुलीची पत्रिका इथे पाठवलेली आहे. लग्न करण्याच्या हेतूने मुलाची एक पत्रिका आलेली आहे, स्थळ आलेलं आहे, तर ते थोडंसं मॅचिंग करून दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे. दोघांची पण कुंडली मॅच करताना एक जाणवत आहे की तुम्ही पहिल्यांदा कुठे कुंडली मॅच केली नसेल कदाचित. त्याचं कारणही आहे की यांना फक्त 14.5 गुण जुळत आहेत आणि 14.5 म्हणजे कमीत कमी 18 गुण, 36 पैकी 18 गुण हे जुळणं अति आवश्यक असतात कुंडलीमध्ये पण. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मुलीची जी कुंडली आहे ती चांगली आहे. तिच्या कुंडलीमध्ये कोणताही प्रॉब्लेम वैवाहिक जीवनामध्ये नसल्यामुळे भविष्याच्या दृष्टीने मुलगा चांगला मिळणार आहे हे नक्कीच आहे. मात्र सध्या त्यांच्यासाठी एक दिवाळीपर्यंतचा जो काळ आहे हा थोडासा लग्नाच्या बाबतीत प्रॉपर त्रासदायक आहे. त्यांना 8वा गुरु सुद्धा सुरू आहे. या जुलै ऑगस्टमध्ये त्यांचा 8वा गुरु निघून जाईल. मात्र लग्नाचे योग हे त्यांच्या दिवाळीनंतरचे आहे आणि घरापर्यंत मुलगा येणार आहे, मुलगा चांगला मिळणार आहे. त्याच्यामुळे काळजी न करता चांगले मुलं येऊ द्या. थोडासा वेळ लागला तर चालेल. आयुष्याचा प्रश्न असतो प्रत्येक व्यक्तीचा आपल्या. त्याच्यामुळे मुलं चांगले बघा आणि मुलीला स्वतःच्या पायावर नक्कीच उभं राहू द्या. यांची कुंडली ही अतिशय चांगली आहे, शिक्षणाच्या दृष्टीने पण फायद्याची आणि त्यांना जॉबचे चान्सेस खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे यांना तुम्हाला जॉब करू देणं अति आवश्यक राहणार आहे. आणि पुढच्या दृष्टीने मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं केव्हाही आजकाल सामाजिक दृष्ट्या पण केव्हाही चांगलं राहतं. त्याच्यामुळे यांना जॉब करू द्या आणि वैवाहिक सुखासाठी तुम्हाला दिवाळीनंतरचे योग मुलीच्या कुंडलीनुसार अतिशय चांगले येणार आहे. तर आपल्यासोबत कुंजल मिश्रा परतवाड्यावरून होत्या. त्यांच्या शंकांचं निरसन आपण सरांकडनं करून घेतलेलं आहे. पुन्हा आपण वळणार आहोत राशी भविष्यांकडे जाणार आहोत. यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःच्या ध्येयपूर्तीकडे सामोरे जाताना आपल्या घरातील, आपल्या परिवारातील, आपल्या समाजातील लोकांकडे लक्ष देणं अति आवश्यक राहणार आहे. कारण स्वतःचे कार्य करत असताना किंवा स्वतःचे ध्येय पूर्ण करत असताना बरेच वेळा आपण आपले शब्द हे त्या उंचीनुसार वापरत नाही. त्याच्यामुळे त्याचा लोकांना, त्यांच्या मनाला खूप जास्त ठेच पोहोचण्याची पण शक्यता जाणवत असते. त्याच्यामुळे स्वतःचे ध्येय प्राप्त करत असताना बाकीच्यांच्या मनाचा सुद्धा विचार करणं फायद्याचं राहतं. आणि सोबतच आज स्त्री वर्गांसाठी म्हणजे वृश्चिक राशीच्या स्त्री वर्गांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला थोडासा त्रासदायक जाणार आहे. काही मानसिक टेन्शन तुमच्या राशीनुसार आज दाखवत आहे. त्याच्यामुळे शांत राहून स्वतःचे कार्य पूर्ण करूनच आजचा दिवस घालवणं केव्हाही फायद्याचं जाणार आहे. संपूर्ण दिवस हा वृश्चिक राशीवाल्यांचा हा असा असणार आहे. काय राहणार आहे वृश्चिक राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. वृश्चिक राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 2 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे निळा. वृश्चिक राशीनंतरची पुढची रास आहे धनुरास. धनुराशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. धनुराशीचे काही मित्रमंडळी उच्च शिक्षणासाठी परदेशी दौऱ्यावर जात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा राहणार आहे. आजपासून तुम्ही तुमचे नियोजन किंवा तुमच्या भविष्याच्या बाबतीतले काही संकल्पना तुम्ही घेत असाल तर त्याच्यासाठी आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला निघालेला आहे. मात्र शासकीय कामं करत असताना तुम्हाला थोडंसं अडचणींना पण आज समोर जावं लागणार आहे. आज तुमचे काही मित्रमंडळी तुमच्या सहकार्याला नक्कीच उभे राहतील, पण स्वतःचे कामं स्वतः करत असताना आज तुम्हाला त्रास नक्कीच जाणवणार हे निश्चित. तर संपूर्ण दिवस धनुराशीवाल्यांचा हा असा असणार आहे. काय राहणार आहे त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज धनुराशीचा शुभंक राहणार आहे 1 आणि आजचा शुभरंग राहणार आहे त्यांचा पांढरा.
उर्वरित राशींचा आपल्याला आढावा तर घ्यायचा आहे, पण सर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुमच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा तुम्ही गणपतीची पूजा वगैरे करता तर विशेष करून ती कुठली वनस्पती आहे जी तुम्ही पूजा करता? नक्कीच चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. मी ज्या गणपतीची पूजा करत असतो माझ्या ऑफिसमध्ये त्याला श्वेतार्क गणेश म्हणतात. श्वेतार्क गणेश म्हणजे त्याला पांढऱ्या रुईचं झाड. म्हणजे मारुतीला जे फुलं वाहतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे फुलं येतात, एक येते जांभळं फुल आणि एक येते पांढरं फुल. तर त्याच्यामध्ये पांढरं फुल जे राहतं त्याच्या मुळाला आपण गणेश पण उपमा दिलेली आहे. बऱ्याच पुराणांमध्ये हे गोष्टी दिलेल्या आहेत की श्वेतार्क गणेश या घरामध्ये पूजन करणं याचा खूप जास्त फायदा होत असतो. आणि नैसर्गिक झाड म्हणजे नैसर्गिक प्राप्ती असल्यामुळे त्याला कोणतंही बंधन नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी पण ते पूजा करता येत असते. गणपतीची पूजा आहे त्याच्यामुळे तुम्हाला बौद्धिक पातळीवर आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करताना किंवा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ही पूजा करणं फायद्याचं राहत असतं. कोणते मंत्र म्हणणं ही गोष्ट वेगळी. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळे मंत्र देतात किंवा जो मला अभ्यास असेल मी तेवढाच मंत्र देईल. त्याच्यापेक्षा स्वतःचा अभ्यास करणं केव्हाही फायद्याचा राहील. तुम्हाला जो मंत्र म्हणजे मी सर्वसामान्य लोकांना हे सांगू इच्छितो की तुम्हाला जे पण गोष्ट आवडत असेल साधी पूजा करताना पण मनोभावे पूजा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं कोणत्याही गोष्टीची. म्हणजे तुमची गणपतीची पूजा करत असाल तर त्याचा गणपतीला अथर्व शिष्याचे जरी पूजन करत असाल तरी फायद्याचं आहे. विद्यार्थ्यांनी तर अथर्व शिष्याचं रोज पठण केलं केव्हाही फायद्याचं राहणार आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व भविष्याच्या दृष्टीने तयार करायचं असेल तर आपल्याला एज्युकेशन घेणं अतिशय आवश्यक राहतं. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीची जे काही सुरुवात करतो ती श्री गणेशाय नमः म्हणून करत असतो. त्यांचं नामस्मरण करतो आणि मगच प्रत्येक कामाची सुरुवात करतो. त्या अनुषंगानेच श्वेतार्क गणेश हा अतिशय पॉवरफुल असतो. म्हणजे त्यांना सिद्ध करायची किंवा त्यांना पॉवर देण्याची आवश्यकता नसते. एक पांढऱ्या रुईचं झाड आहे, सर्वसामान्य झाड असते ते. काही वर्षानंतर त्याच्या खालचं मूळ काढून तुम्ही त्याचं पूजन त्याला शेंदूर लावून त्याला अष्टगंध चढवून त्यांना रोज धूप दीप दाखवून त्याची पूजा करणं, मनातून आपल्या त्यांना समर्पित होणं आणि त्यांना सांगायचं की माझे स्वतःचे कार्य पूर्णतः सिद्ध झाले पाहिजे किंवा आपली जी काही मागणी असेल जोपर्यंत आपण देवाला मागणी ठेवत नाही तोपर्यंत देवही आपल्याला दिलंच अशी शाश्वती ठेवणं बरोबर नसतं. त्याच्यामुळे श्वेतार्क गणेशची जरी आपण पूजा करत असाल तर त्याला मंत्र उच्चारच करायला पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. केलं तर चांगलं आहे. मंत्र उच्चाराने तुम्ही पूजन करत असाल तर फायद्याचा राहीलच, पण नाही करू शकत असाल आपण मनापासून करत असाल तरी फायद्याचं राहील. आणि गणेशांची पूजा करणं ही प्रत्येक व्यक्तीसाठी फायद्याचं नक्कीच जाणवत असते. माझ्या ऑफिसमध्ये जे तुम्ही पाहिलं त्या श्वेतार्क गणेशचंच मूळ आहे. त्याला मी शेंदूर लावलाय आणि रोज त्याची पूजा करत असतो. त्याचं फळ मी माझ्या स्वतःच्या तरी दृष्टीने बघितलं तर भरपूर मला स्वतःला मिळालं आहे आणि असंख्य लोकांना त्याचा स्वतःचा सुद्धा फायदा भेटलेला आहे. त्याच्यामुळे श्वेतार्क गणेश हे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये समजा त्याचे पूजन केलं नक्कीच फायदा मिळणार आहे. हस्तरेषानंतर श्वेतार्क गणेश या वनस्पतीचा आपण आज फायदे बघितलेले आहेत. पुन्हा आपण एकदा वळणार आहोत राशी भविष्यांकडे. उर्वरित राशींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. यानंतरची पुढची रास आहे आपली मकर रास. मकर राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत. मकर राशीच्या लोकांनी आज चौफेर नजर ठेवणं अतिशय फायद्याचं राहणार आहे. कारण तुमचे विरोधक हे आज खूप जास्त ताकदवर झालेले आहेत. तुम्हाला ते नक्कीच कुठे ना कुठे त्रास देण्याचा किंवा अडवण्याचा एक विचार करतील किंवा कार्य सुद्धा करू शकतील. त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष देणं अति आवश्यक आहे. सोबतच ज्येष्ठ वर्ग म्हणजे मकर राशीच्या ज्येष्ठ लोकांनी सुद्धा स्वतःची तब्येत सांभाळणं आवश्यक आहे. मानसिक टेन्शन आज तुम्हाला नक्कीच जाणवेल, पण प्रत्येक मानसिक टेन्शनला काहीतरी कारण असते हे नक्की, पण त्याच्यावर काहीतरी उपाय असतात हे पण नक्कीच आहे. त्याच्यामुळे मानसिक टेन्शन घेऊन कोणतेही कार्य न करता थोडासा आजचा वेळ हा तुम्ही कौटुंबिक जीवनामध्ये घालवला तर फायद्याचा राहील किंवा स्वतःच्या विचारांमध्ये पण पॉझिटिव्ह विचार घेऊन समजा आज घालवत असाल तर त्याचा जास्त फायदा मिळेल. संपूर्ण दिवस आज मकर राशीवाल्यांचा हा असा असणार आहे. काय राहणार आहे त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. मकर राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 5 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे मोरपंखी. यानंतर जी आपली पुढची रास आहे कुंभरास. कुंभ राशीवाल्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. कुंभ राशीतील लोकांना आजचा दिवस हा त्यांच्या प्रभावाचा दिवस राहणार आहे. समोरची व्यक्ती तुमच्या प्रभावाखाली राहील. आज विशेषतः स्त्री वर्गांसाठी आजचा आनंदाचा दिवस निघालेला आहे. त्यांच्या घरातील त्यांच्या कुटुंबातील म्हणा किंवा तुम्ही जिथे जॉब करत असाल तुमचे कामामुळे लोक प्रभावित होऊन तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे सर्व कार्य करण्याचं आजचा दिवस चांगला निघालेला आहे. त्याच्यामुळे स्वतःचे कार्य सिद्ध करून घ्या आणि आजचा दिवस अतिशय आनंदात घालवा. आज संपूर्ण दिवस हा कुंभ राशीवाल्यांचा प्रभावित असा दिवस राहणार आहे. काय आहे कुंभ राशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. कुंभ राशीचा आजचा शुभांक आहे 9 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे केशरी.
यानंतरची आपली शेवटची रास मीन रास. मीन राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. मीन राशीच्या लोकांनी आज त्यांचे वाद टाळून संवाद साधणं केव्हाही फायद्याचं जाणार आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला तणावपूर्ण वातावरण जाणवेल, मात्र संध्याकाळनंतरचा तोही पण तणाव निवळण्याचे योग चांगले चालत आले आहेत. विशेषतः आज वरिष्ठ जे कार्य करत असतात, म्हणजे नोकरी पेशातही जे VVIP लोक आहेत, यांनी थोडंसं त्यांच्या कामावर लक्ष देणं आवश्यक राहणार आहे. कारण तुमच्या हाताखाली काम करणारे असंख्य लोक हे तुमच्या अपोजमध्ये आज काहीतरी षडयंत्र सुद्धा रचू शकतात. संपूर्ण दिवस हा मीन राशीवाल्यांचा असा असणार आहे. काय राहणार आहे मीन राशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज मीन राशीचा शुभांक राहणार आहे 3 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे पांढरा. नियमित दिवसांप्रमाणे आता सुद्धा आपण 12ही राशींचा आढावा घेतलेला आहे. त्याच्यानंतर सरांकडून आपण हस्तेरेषा असतील, श्वेतार गणेश या वनस्पतीचे महत्व सुद्धा आपण जाणून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1-2 प्रश्न होते, त्या प्रश्नांचं आपण निराकरण सुद्धा केलेलं आहे. तुम्हाला पण अशीच काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. संपर्कासाठीचा आमचा ईमेल ID आहे astrosanvad@gmail.com. आमचा संपर्कासाठीचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9326176658. या क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. तर प्रेक्षको, वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा संवाद भविष्यावर. नमस्कार. नमस्कार.